नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जे रिझनिंगचे जे IMP टॉपिक्स असतात त्याच्यावरती थोडेसे डिस्कशन करणार आहोत की कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि कोणते कोणते आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देतील. तर हे जे लेक्चर आहे ते बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच गरजेचं आहे, पण यामध्ये जे महापारेषण जे महाट्रान्सकोची एक्झाम आहे त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन आहे, 40 मार्काला आहे. तर त्याच्यासाठी पण खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे. त्यामुळे हे जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतं की तुम्हाला याचा खरंच म्हणजे चांगला फायदा होऊन जाईल. कारण हेच टॉपिक महापारेषण जे महाट्रान्सको जी एक्झाम आहे 1-2 महिने मे जूनमध्ये होणार आहे त्याच्यासाठी हेच टॉपिक इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा इथं मी टॉपिक्स आणि मार्क्स लिहिले आहेत की कोणते टॉपिक्स आणि किती मार्क्सला. तर हे महाट्रान्सको आणि बँकिंगसाठी तर मेन आहे, पण जे महापारेषणची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी IBPSच ती एक्झाम घेणार आहे, त्यामुळं त्याच्यासाठी पण हेच टॉपिक येतील. तर बघा मी सोप्या भाषेत तुम्हाला इथं काढून दिलेले आहेत की हेच टॉपिक येणार, याच्या पलीकडे वेगळं काही नाही, आणि किती मार्काला येणार हे पण मी सांगितले. तर बघा पहिला आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट, बघा पहिला आहे अल्फाबेट टेस्ट. आता बघा या अल्फाबेट टेस्टमध्ये काय काय विचारलं जातं. तर अल्फाबेट टेस्टमध्ये तुम्हाला असं ABCD दिले जाते. तुम्हाला काय दिले जाते, असं ABCD, म्हणजे मी असं कॉमन लिहितो ABCD, पण ॲक्च्युली ABCD नसते, तर ते त्यांनी रिव्हर्स करून वगैरे स्विच करून असे अल्फाबेट दिलेले असतात त्याच्यामध्ये. तर तुम्हाला त्या अल्फाबेट टेस्टमध्ये काय विचारलं जातं, तर इकडून म्हणजे लेफ्ट साईडवरून 5व्या नंबरला आणि राईट साईडवरून 4थ्या नंबरला, म्हणजे असं मिक्स करून दिलेलं असतं. ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेन त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जाईल, कारण आपण आता नेक्स्ट वीकपासून व्हिडिओ तर चालू करणारच आहोत, त्यामुळे ते तुम्हाला सांगतो. पण अल्फाबेट टेस्ट हे किती मार्काला येतं, 1 किंवा 2 मार्काला येतं, आणि हे एकदम सिम्पल असतं. तुम्हाला माझी ट्रिक मी सांगतो की मी कोणत्या पद्धतीने ज्यावेळेस मी अभ्यास करायचो त्यावेळेस मी कोणत्या पद्धतीने सोडवायचो. एकदम सिम्पल असतं, काहीच अवघड नसतं त्याच्यामध्ये. बघा दुसरा आहे ब्लड रिलेशन. आता ब्लड रिलेशनमध्ये एकदम सिम्पल, बघा याच्यामध्ये थोडीशी तुम्ही ट्रिक जर लावली, 2-3 मार्काला हा टॉपिक फिक्सच असतो आणि एक्झाममध्ये येतो 2-3 मार्काला. थोडी तुम्ही ट्रिक लावली तर याच्यामध्ये मी तुम्हाला समजून थोडंसं ब्लड रिलेशनमध्ये सांगतो की कशा पद्धतीनं तुम्ही ते हे कराल, म्हणजे तुम्हाला थोडी ट्रिक तरी समजेल. म्हणजे मी काय करायचो, तर जे मेल मेंबर आहेत, बघा जे मेल मेंबर आहेत त्यांना असं ट्रायंगल द्यायचो, जे फिमेल मेंबर आहेत त्यांना अशी सर्कल द्यायचो. जर त्यांचं लग्न झालं असेल तर त्यांना अशा 2 लाईन द्यायचो. जर त्यांना मुलगा असेल तर असं खाली करून, मुलगा असल्या तर मेल आहे तो त्यामुळे त्याला ट्रायंगल, आणि त्यांना एक मुलगी असेल तर असं सर्कल करायचो, आणि हे भाऊ बहीण असेल तर एकच रेष असं द्यायचो. म्हणजे हे अशा पद्धतीने माझी ट्रिक असायची. म्हणजे हे कोण आहे, मेल मेंबर आहे, ही कोण आहे, फिमेल मेंबर आहे, हे कोण आहे, मेल आहे, आणि हे फिमेल. आता याच्यामध्ये कसं, याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल की हा M आहे का, X आहे का, Y आहे का, Z आहे असं दिलं जाईल. पण एवढं तरी समजून घ्या तुम्ही की हे अशा पद्धतीनं, म्हणजे मी एक ट्रिक तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं मी केलं होतं, पण ज्यावेळेस मी शिकवीन प्रॉपर त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल. आता बघा याच्यामध्ये तिसरा पॉईंट आहे, बघा डिस्टन्स अँड डायरेक्शन. बघा तिसरा पॉईंट आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन. डिस्टन्स आणि डायरेक्शनमध्ये पण किती 1 किंवा 2 मार्काला येतं. त्यात पण थोडंसं तुम्ही समजून घेतलं, राईटला जातोय, लेफ्टला जातोय, आणि त्याच्यामध्ये पण कंडिशन असतात. बघा नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ वेस्ट आहे, अशा कंडिशन दिलेल्या असतात. ते पण 1-2 मार्काला असतं. त्याची पण जास्त काय तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस मी घेणार आहे, ज्यावेळेस मी शिकवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला माझी जी ट्रिक आहे, ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो जे मी ट्रिक यूज केली तीच ट्रिक तुम्हाला मी सांगेन. आता बघा इनइक्वेलिटी आहे. इनइक्वेलिटी म्हणजे काय असतं, बघा इनइक्वेलिटी म्हणजे त्याच्यामध्ये असं येतं, बघा समजा हा A आहे, A ग्रेटर दॅन B आहे, परत B इज इक्वल टू C आहे, ही लेस दॅन C लेस दॅन D आहे, म्हणजे अशा पद्धतीने विचारतात. आणि खाली कंडिशन असतात, बघा असं A इज इक्वल टू D आहे का, किंवा B लेस दॅन इक्वल टू C आहे का, म्हणजे अशी कंडिशन विचारली जाते. जर आत्ता तुम्हाला काहीच माहीत नसेल तर आता जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही की हे कोणतं इक्वेशन देतोय वगैरे वगैरे, पण थोडंसं समजून घ्या फक्त. कारण आत्ता तुम्ही काही विचार पण करू नका की हे काय असेल, हे फक्त तुम्हाला मी सांगतो की अशा पद्धतीने असेल. ज्यावेळेस आपण व्यवस्थित टॉपिक घ्यायला सुरुवात करणार त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. आता पुढं बघा, पुढचं आहे सिलोगिझम. आता सिलोगिझम एकदम सिम्पल आहे. ह्याच्यात आता जेवढं सिम्पल आहे तेवढं अवघड पण आहे सिलोगिझम. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, एक मिनिट हे मी इरेज करतो. याच्यामध्ये सिलोगिझममध्ये काय होतं, तर याच्यामध्ये पॉसिबिलिटी दिल्या जातात. बघा याच्यामध्ये काय दिल्या जातात, पॉसिबिलिटी दिल्या जातात की म्हणजे कसली पॉसिबिलिटी असते, तर
आता हे थोडंसं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे बघा ऑल समजा ए आहे, ऑल ए, हे ऑल ए हे कोण आहेत, बी आहेत. ऑल ए हे काय आहेत, बी आहेत. आणि नो बी, बघा नो बी हे सी आहेत, नो बी हे सी आहेत. आता हे सिम्पल सांगितलं तुम्हाला, बघा एकदम सिम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल, म्हणजे याच्यामध्ये विचारलं जाईल की ऑल ए, बघा ऑल ए इज बी, ऑल ए इज बी, सिम्पल क्वेश्चन आहे. ऑल ए इज बी म्हणजे ऑल ए हे बी आहेत का, तर आहेत, त्यामुळे आपण येस करणार. पण तुम्हाला अजून याच्यामध्ये काय विचारलं जाईल, ऑल सी, बघा ऑल सी इज बी. आता ऑल सी म्हणजे कशी बनेल, बघा ऑल सी हे बी आहे का, बघा ऑल सी हे बी आहे का असं विचारलं आपल्याला. समजा ऑल सी हे बी आहेत का, इथं दिसते का, तर नाही, त्यामुळे ही बनणार नाही. मग ओनली वन फॉलो येणार. मग खाली ऑप्शन असतं ओनली वन फॉलो, ओनली टू फॉलो, अशा पद्धतीने विचारलं जातं. मग त्यामुळं आता इथं तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय, पण ज्यावेळेस आपण उद्या परवापासून चालू करेन सिरीज त्यावेळेस तुम्हाला ते लेक्चर आणि त्याच्यावरती एक्सप्लेनेशन पण दिलं जाईल, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा ते. आता पुढं बघा, पुढचं आहे कोडिंग डिकोडिंग. आता कोडिंग डिकोडिंग हे तुम्हाला सांगता येणार नाही, पण हे 5 मार्काला फिक्स येतं. कोडिंग डिकोडिंगचा जर सेट आला तर ते एकदम 5 मार्काला येतो, एकदम 5 मार्काला. ते सिम्पल असतं, म्हणजे कोडेड असतं, चायनीज कोडिंग असतं. चायनीज कोडिंग म्हणजेच की त्याच्यामध्ये काही पण असं CHY परत XYZ वगैरे वगैरे दिलं. आता इथं एवढं तुम्हाला सांगता येणार नाही, पण हे समजून घ्या तुम्ही. पण हे पूर्ण सेट आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने हे सेट कोडिंग डिकोडिंगचे. ते पण माझ्याकडे सोपी एकदम ट्रिक आहे, जसं मी शिकवायचो ते पण ट्रिक तुम्हाला सांगितले जाईल. आता पुढं आहे बघा ऑर्डर अँड रँकिंग. पुढं काय आहे बघा, ऑर्डर अँड रँकिंग. आता ऑर्डर अँड रँकिंगमध्ये बघा, ऑर्डर अँड रँकिंग, ऑर्डर अँड रँकिंगमध्ये 2 किंवा 3 मार्काला येतं. ऑर्डर अँड रँकिंग म्हणजे काय की हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे, ही ए इज, बघा ए इज बिगर दॅन बी, सी इज लेसर दॅन ए, म्हणजे असं. आता मला सांगा ए इज बिगर दॅन बी म्हणजे ए काय आहे, मोठा आहे बी पेक्षा, मग बी इथं घ्या, ए वरती घ्या, आहे ना. पुढं सी इज लेसर दॅन ए, सी हा ए पेक्षा कमी आहे, पण आपल्याला माहीत नाही बी पेक्षा आहे का कोणापेक्षा आहे. मग कुठे येणार, एकतर ह्या ठिकाणी येईल बघा, इथं मध्ये तरी येईल, नाहीतर बीच्या खाली तरी येईल, पण हे माहीत नाही. पण ज्यावेळेस आपण क्वेश्चन बघणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कंडिशन दिलेले असतात, त्यामुळे त्या कंडिशन आपण व्यवस्थित बघणार आहोत. पुढचं आहे बघा, पुढचा आहे, एक मिनिट, हां पुढचा आहे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे पझल अँड सेटिंग अरेंजमेंट. बघा ह्याला तुम्ही इग्नोर करू शकत नाही. एक मिनिट, हे इरेज करतो म्हणजे तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, आणि त्याला भ्यायचं नाही, त्याच्या पण आपल्याला शॉर्ट ट्रिक्स एवढ्या जबरदस्त आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला समजून जाईल. आता बघा सगळ्यात एकदम इम्पॉर्टंट पार्ट पझल अँड सेटिंग अरेंजमेंट. हा कशातला इम्पॉर्टंट पार्ट आहे, बँकिंगसाठी तर आहेच, पण आता 40 मार्काला जर महाट्रान्सफरला जर येत असेल तर तुम्ही विचार करा की 40 क्वेश्चन येत असतील तर त्यात पझल अँड सेटिंग अरेंजमेंटचा जास्त भाग असणार असं मला खात्रीच आहे. बघा पझल अँड सेटिंग अरेंजमेंटमध्ये किती, 15 ते 20 मार्काला, म्हणजे ही 5-5चे सेट असतात. हे काय असते, एक पझल आली तर किती मार्काला येते, 5 मार्काला येते. मग तुम्हाला जर 3 किंवा 4 पझल आल्या तर तुमचे किती मार्काचे झाले, ते 20 मार्काचे झाले. मग मला सांगा जर 20 मार्काला येत असेल तर ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. जेवढं जास्त तुम्ही फोकस कराल तेवढं गरजेचं आहे पझल अँड सेटिंग अरेंजमेंट. आता पझल अँड सेटिंग बघा, पझल ही वेगळी असते. पझलमध्ये काय असतं तर व्हेरिएबल दिलेले असतात, नावं दिलेले असतात की म्हणजे एला पण नाव दिलेलं असतं. समजा ए आहे, म्हणजे तुम्हाला पझल अशी दिली ABCDEFG, हे एका रोवरती बसलेत, ही रो आहे, हे एका रोवरती बसलेत. समजा 1 2 3 4 5 6 7 हे रोवरती बसलेत, आणि ह्यांना पण नाव, मग एला नाव समजा दिले कशाचं, समजा मँगो दिले, एला मँगो, बीला ऑरेंज. आता इथं मी नावं देतोय पण तिथं आपल्याला फाइंड करावे लागतात पझलमध्ये. मग ही झाली पझल, ही काय झाली पझल. आणि सेटिंग अरेंजमेंटमध्ये सिम्पल असतं. बघा सेटिंग अरेंजमेंटमध्ये काय असतं, एक मिनिट, बघा सेटिंग अरेंजमेंटमध्ये काय असतं तर ABCDEFGH हे 8 जण आहेत. किती जण आहेत, 8 जण आहेत. हे एका सर्कलवरती बसलेत. मग आपण काय करतो, 1 2 3 4 5 6 7 8 सर्कलवरती बसलेत. मग त्याच्यामध्ये काय दिलं जातं
तर आपल्याला कंडिशन दिल्या जातात की ए कोणाच्या लेफ्टला बसलाय, ए कोणाच्या राईटला बसलाय, अशा कंडिशन आपल्याला दिल्या जातात. त्या कंडिशन पण तुम्हाला सांगितल्या जातील की कशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती पण जास्त आपले लेक्चर होतील, त्यामुळं जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट वगैरे करून सांगा की तुम्हाला जर आपली ही सिरीज आवडत असेल. आता हे तुम्हाला मी समजून सांगितलं की कोणकोणते लेक्चर येतील किंवा कोणकोणते टॉपिक्स येतील, कोणकोणते लेक्चर येणार आहे ते पण तुम्हाला अपडेट केलं जाईल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक ही मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघा व्यवस्थित कशा पद्धतीनं तुम्हाला आपल्याला पुढे घेऊन जायचे. कारण आता तुम्हाला सांगतो कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. जर ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला एकदम जबरदस्त अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास जर तुम्ही परफेक्शनने केला, आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा रिझनिंगचा आहे, सगळ्यात IMP टॉपिक हा रिझनिंगचा आहे. कारण ह्याच्यातच तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त स्कोर याच्यामध्ये जर तुम्ही घेतला तर बाकीचं जे सब्जेक्ट आहेत, असे इंग्लिश असेल किंवा मॅथ्स असेल, मग त्याच्यामध्ये जर पण सगळ्यात आउट ऑफ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर रिझनिंग एकदम सिम्पल आहे. जर तुम्हाला समजलं तर एकदम सिम्पल आहे. त्यामुळे हे 3 विषय असतात. त्यामुळं आपण तर रिझनिंगवरती फोकस करणार आहोत. नंतर मॅथ्स आणि इंग्लिश पण बघणार आहोत की साईड बाय साईड की कशा पद्धतीने केलं जाईल. पण हे लक्षात घ्या की तुम्हाला हे टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत, आणि आपण ज्यावेळेस लेक्चर घेणार त्यावेळेस लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचं आहे. कारण मी शॉर्ट ट्रिक्स देऊ शकतो, बाकी स्टडी तर तुम्हालाच करावं लागेल. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट पण केलं पाहिजे. आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर. थँक्यू.